इकडे राज्यभरामध्ये गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुका या शांततेत पार पडल्या असताना भिवंडीसह बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यामध्ये या शांततेला गालबोट लागलं। विसर्जनाच्या मिरवणुकीत दगडफेक झाली। जळगाव जामोदमध्ये 18 तासांपासून थांबवलेल्या मिरवणुकींचं आज सकाळी शांततेत विसर्जन झालेलं आहे। पाहूयात हा एक रिपोर्ट। विसर्जन मिरवणुकांमध्ये दगडफेक, समाज कंटकांचा अराजक माजवण्याचा कट, निवडणुकीत मंगल, मिरवणुकीत दंगल। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाच्या मागणीमुळे सध्या राज्यातलं वातावरण ढवळून निघालंय। त्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकांना राज्यात अनेक ठिकाणी गालबोट लागल्यामुळे राजकारण अधिकच तापलंय। गणपतीच्या मिरवणुकी दरम्यान भिवंडी, शेगाव, जळगाव, जामोद, अकोला जिल्ह्यात दगडफेक झाल्यामुळे तणाव निर्माण झाला होता। भिवंडीत वंजारपट्टी नाका परिसरात मिरवणुकीत काही समाजकंटकांनी दगडफेक केली, त्यामुळे परिसरात संतापाची लाट पसरली होती। पोलिसांनी लाठीमार करून जमाव पांगवला। बुधवारी सकाळनंतर जनजीवन सुरळीत झालं। ईद निमित्त मुस्लिम बांधवांची मिरवणूकही शांततेत पार पडली। इथला जातीय सलोखा हा अबाधित होता, तो अबाधित राहील ही सर्वांची जबाबदारी आहे। पोलीस दल निश्चितपणे सतर्क आहे। आम्ही ॲडिशनल फोर्स डिप्लॉय करत आहोत। बुलढाण्यातील जळगाव जामोद येथे मंगळवारी विसर्जन मिरवणुकी दरम्यान दगडफेक झाली होती। जामोद येथील चौभारा सायली वेस्ट परिसरात मिरवणुकीवर दिवे बंद करून तुफान दगडफेक करण्यात आली। दोन्ही गटातील 150 ते 200 जणांचा जमाव समोरासमोर आला होता। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी प्लास्टिक बुलेटचे 5 राऊंड फायर केले होते। कारवाई करण्यात येत आहे। त्यामुळे आता विसर्जन मिरवणूक सकाळपासून सुरू झालेली आहे आणि शेवटचा गणपती शहरातून बाहेर गेलेला आहे। दगडफेकीनंतर जळगाव जामोदमध्ये मिरवणुका थांबल्या होत्या। पोलीस यंत्रणेनं मंडळ पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली। त्यानंतर 15 गणेश मंडळांचं 18 तासानंतर बुधवारी सकाळपासून शांततेत विसर्जन झालं। त्यांनी काय केलं, येता जे पोलीस स्टेशन आणि समोर उभे होते त्यांच्यावर एकदम लाठीचार्ज केला। लाठीचार्ज अशा प्रकारे केला की कोणाचे डोकं फुटलं, कोणाचा पाय तुटला, कोणाचा हात फुटला आणि तेवढ्यामुळे सर्व गणपती स्टॉप झाले। शेगावमध्ये किरकोळ वारातून विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाली होती, त्यामुळे शिवाजी चौकात मिरवणूक थांबली होती। पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली। अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातही विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाली। शहरातील नंदीपेठ भागात ही घटना घडली। पोलिसांनी 30 ते 35 जणांना ताब्यात घेतले। सरहदों पर बहुत तनाव है क्या, कुछ पता तो करो, चुनाव है क्या। हा शेर राज्यातल्या मिरवणुकांमधल्या घटनांना चपलक बसल्याचं दिसतंय, कारण महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जवळ आल्यात आणि त्यामुळेच राजकीय पोळी भाजण्यासाठी या घटना घडवल्या गेल्यात का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। व्हिडिओ रिपोर्ट, साम टीव्ही।